नमस्कार. आपला महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, मी आता सध्या आहे काकडहिरा या गावामध्ये आणि या ठिकाणी बघितलं तर पाहू शकतो समोर या ठिकाणी एक थोडासा गॅप राहिलेला आहे रेल्वे कामाचा. या ठिकाणी पाहू शकतो आपण एकदम अतिशय वेगाने या ठिकाणी काम चालू आहे. समोर बघितलं तर पाहू शकतो या ठिकाणी पूर्ण काम झालेलं आहे. म्हणजे काकडहिरा गावामध्ये एक अर्धा किलोमीटरच्या डिफरन्सवरती एक पटरी टाकणं बाकी आहे आणि हे काम जवळपास आता नवगण राजुरी परिसरामध्ये अतिशय वेगाने काम चालू आहे. ते झाल्यानंतर हे पुढचं काम होणार आहे. शिरापूर जे गाव आहे त्या गावापर्यंत जवळपास नवीन जी पटरी असते एक 60 मीटरची, तर ती पटरी घेऊन ट्रेन तिथपर्यंत आलेली, तिथून पुन्हा रिटर्न गेलेली. आता ते नवगण राजुरीचं काम पूर्ण झाल्यानंतर मित्रांनो डायरेक्ट काकडहिरा फाट्यापर्यंत ती ट्रेन नवीन ट्रॅक टाकत येणार आहे. जी सेल कंपनीची जी असते छत्तीसगडहून जी ट्रेन येते तर ती ट्रेन जवळपास आता काकडहिरा फाट्यापर्यंत जवळपास येणार आहे. आणि इथून जर बघितलं मित्रांनो एक 3 ते 4 किलोमीटर अंतरावरती बीडचं मेन रेल्वे स्टेशन आहे. या ठिकाणी पाहू शकतो आपण या ठिकाणी रेल्वेचे काही कर्मचारी पण या ठिकाणी अवेलेबल आहेत. आपण यांच्याशी चर्चा करणार आहेत एक रेल्वेचं काम कशा पद्धतीने चालू आहे आणि किती वेळ लागू शकतो आणि कुठं कुठं काम चालू आहे. तर या ठिकाणी पाहू शकतो हे कर्मचारी आहेत. आपण ह्यांना यांचं नाव विचारूया. तुमचं नाव काय? स्वामीनाथ रमेश तांबे. तांबे का? बरं बरं. आता हे रेल्वेचं काम कुठपर्यंत आलेलं आहे? जवळपास कुठं कुठं काम चालू आहे सध्या? आमचं CRS झालेलं आहे वेगनवाडीपर्यंत, शिरूर कासारपर्यंत. अच्छा. शिरूर कासारपासून आता आम्हाला बीडचंच काम करायचं आहे. म्हणजे शिरूर ते बीड. आता राजुरी बऱ्याचपैकी राजुरीपर्यंत क्लिअर झाले, पटरी बिटरी टाकून क्लिअर झाली. राजुरीपासून तर बीड मेन राहिलं. बीडपर्यंत आता 1-2 महिन्यात क्लिअर होऊन जाईल. 2 महिन्यामध्ये काम होईल म्हणत. आता राजुरीमध्ये जर बघितलं ब्रिजचे वगैरे बरेचसे काम चालू होतं, त्या ब्रिजला वगैरे किती काम तरी पण किती वेळ लागू शकतो व्हायला? 1-2 महिन्यात सगळी यंत्रणा एकदा चालू झाली ना फास्टमध्ये तर 1-2 महिन्यात सगळं क्लिअर होऊन जाईल. आता जी ट्रॅक घेऊन जी ट्रेन आलेली समज रेल्वे ते इंजिन घेऊन आलेले रॅक, तर ते आता 8 किलोमीटरच चालतं ना. जर आपण जर बघितलं शिरापूरपासून तर जवळपास काकडहिरा फाट्यापर्यंत तर 8 किलोमीटर डिफरन्स इथपर्यंत ती नवीन ट्रॅक येऊ शकते म्हणायचं. हां. आणि इथून पुढं जर पकड 3-4 किलोमीटर बीडचं रेल्वे स्थानक आहे. आणि या ठिकाणी आता तुम्ही सध्या हे काम चालू या ठिकाणी आता हे काय काम चालू आहे नेमकं? हे भरवायचं काम चालू आहे. पुरं काकडहिरा ते राजुरी, काकडहिऱ्यामधलं तेवढंच भरवायचं काम राहिलेलं आहे. अच्छा. एक 20 मीटर म्हणा, 50 मीटर म्हणा, एवढंच काम. सगळं काम स्टेशनापर्यंत क्लिअर झालेलं आहे. म्हणजे रेल्वे स्टेशनपर्यंत पूर्ण ट्रॅक पण आता समोर हे पाहू शकतो ना आपण समोर या ठिकाणी ट्रॅक पण टाकण्यात आलेली. बरं, आता ह्या भरावाला तरी किती वेळ लागू शकतो? टाईम एक 15 दिवसात, महिना 15 दिवस, एक 15 दिवसामध्ये समज हे होऊ शकते म्हणायचं. अच्छा. आणि जर मागच्या जर परिसरामध्ये बघितलं आपण ह्या साईडला तर ह्या साईडला किती काम बाकी म्हणजे? काम 1-2 किलोमीटर. आता हे आमचं तर काम झालेलंच आहे. आता राहिले फक्त ट्रेकिंगवाल्याचं काम. अच्छा. म्हणजे तुमच्याकडे फक्त भरायचं काम तुमच्याकडे, ज्या ठिकाणी ब्रिज म्हणा, भरावे म्हणा, हे आमच्याकडे. आता ट्रेकिंगवाले काही 5-6 दिवसात तर क्लिअर करून टाकते. अच्छा. म्हणजे तुमचं काम पूर्ण झाल्यानंतर ते काम त्यांचं काम एकदम अतिशय वेगाने होते म्हणायचं ट्रॅक टाकण्याचं काम. पाहू शकतो या ठिकाणी तांबे सर होते. आपण त्यांच्याशी चर्चा केली. एक चांगली माहिती आपल्याला त्यांनी रेल्वेची दिली. आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मित्रांनो या ठिकाणी जे कर्मचारी असतात, इंजिनियर असतात, कॉन्ट्रॅक्टर असतात, त्यांच्याशी चर्चा करून आपण जे सविस्तर जे या ठिकाणी प्रॉपर जे काम चालू होतं तेच आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून करतो. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा.